अरे बाबा, माझं तर जनरल नॉलेज एकच आहे. कोणाला माझं पण तेवढंच आहे कच्चं. मी तुला सात टोप्यात तुला टाळ्यांची हे करते, तुझ्यावर वरचाव करते. मी हे बघा, काशी काशी नदी काशी नदी कुठली काढली बघा ताई, काशी नदी काढली. हॅलो एव्हरीवन. हाय एव्हरीवन. आमचा हा व्हिडिओ इंडिपेंडन्स डे बाबतीत आहे. तर आपण सगळे म्हणतो इंडिपेंडन्स डे, हॅपी इंडिपेंडन्स डे, सगळं होते त्या दिवशी. देशभक्त जागा होतो एक दिवसात. हो हो, ठीक आहे. सगळ्यांच्या स्टेटसला वगैरे तर लागलेलं असतं असतं. आम्ही पण त्यातले जय हिंद दोस्तो. आम्ही काय वेगळं नाही. ठीक आहे. तर आपण आपल्या देशाबाबतीत बेसिक जनरल नॉलेज क्वेश्चन्स एकमेकांना विचारू. तर बघूया की कोणाला किती माहिती. बरं ठीक आहे, मी विचारतो तुला. मला सांग, राष्ट्रगीत कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. अरे वा वा वा, मस्त मस्त मस्त. तू विचार, लय सोपं विचारलं मी, एकदम थोडक्यात विचारलंय. आपलं राष्ट्रीय गीत कोणतं? राष्ट्रगीत? हा. अरे राष्ट्रगीतच की जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. बोलायचं नाही, थांबवलं ते. नेक्स्ट नेक्स्ट काय आपले बरं, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर पहिले, सगळ्यात पहिले स्वतंत्र भारताचे. जवाहरलाल नेहरू. पूर्ण नाव सांगा. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. बर. प्राईम मिनिस्टर हो. पंडित जवाहरलाल हो. नेहरू. आपल्या कंट्रीचं नॅशनल बर्ड कोणतं? छान किती दिसत, अरे सॉरी, मोर आहे. ते मोराचं गाणं मला आठवलं रे. नाचलं रे. मोरा आंब्याच्या वनात नाचले मोरा. सॉरी, ते फुलपाखरूचं सांग गाणं. ठीक आहे. तू बरं मला सांग, भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? इंदिरा गांधी. नो 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 नो. राष्ट्रपती. राष्ट्रपती. फर्स्ट प्रेसिडेंट. प्रेसिडेंट वगैरे ते मला कळत नाही इंग्लिश मध्ये. अरे मला मराठी मधलं कळत नाही. अरे राष्ट्रपती कोण? आता कसे द्रौपदी मुर्मू येतं माहिती ना? आता तरी प्रेसिडेंट ना. फिमेल प्रेसिडेंट कोण पहिल्या नाही सांगू? प्रतिभाताई पाटील नाव ऐकलेस? हो हो ऐकलं. Yes. सॉरी मी विसरले. माय बॅड. सांग. आपल्या कंट्रीचे 5 फ्रीडम फायटरचे नाव सांग. 5. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. मी म्हणजे प्रश्न विचारते. मला हे 3 तर लय आवडतात, म्हणजे मी त्यांचं फॅनच आहे. ओके. म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. चंद्रशेखर आझाद पण आवडतातच, शेवटी त्यांचं तर बरंच बलिदान आहे. वेस्ट बेंगॉल कुठल्या डायरेक्शनला आहे? वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल इकडे येते मला वाटतं. इकडे का? खाली. इकडे खाली. या बाजूला खाली. ओ भाई, एवढं असायचं काय येडं? वेस्ट बेंगॉल इकडे खाली आहे. नीट सांग. डायरेक्शन कोणते? डायरेक्शन कोणते? अरे डायरेक्शन म्हणजे वेस्टला आहे, नॉर्थला आहे, साऊथला आहे, कुठे? ईस्टला आहे, कुठे? माझ्या इकडे. कुठं? अरे म्हणजे इकडेच आहे ना. इकडे कुठं? इकडं अरे डायरेक्शन डायरेक्शन वेस्ट बेंगॉल म्हणजे इकडे ईस्ट वेस्ट. मी इकडे असेल. कुठे? इकडे अरे पण वेस्ट बेंगॉल कुठल्या साईडला आहे? मी सांगितलं इकडे. डायरेक्शन असं नको. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असं बोल. असं मी विचार की कुठल्या साईड मी असं दाखवतोय. इकडेच आहे ना बाजूला. आपण बसतो डायरेक्शन. डायरेक्शन तुला माहित नाही बुबू. असं कसं वेगळं प्रश्न विचारते? मग सांग की. वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल असतं ना साईडला. वेस्ट साईडला असतं ना. हे असं कसं प्रश्न विचारते? त्याला अर्थ नाही. बरं काय वेस्ट बेंगॉल वेस्टला आहे. थांब, मी तुला 7 टोप्यात तुला टाळ्यांची हे करते, तुझ्यावर वरचाव करते. मी हे बघा, लॉजिकली उत्तर द्यायचं म्हणलं तर हे बघा, आपण बसलो असं इकडं पूर्व, इकडे पश्चिम आहे. इकडून सूर्य उगवतो, तर या बाजूला मी सांगितलं की इकडे या बाजूला आहे पश्चिम बंगाल. कुठल्या बाजूला? अरे कुठलं डायरेक्शन? मी तुला ते विचारतेय. आता तू सांगितलं की स्वतः वेस्ट बेंगाल. हा मग वेस्ट साईडलाच कुठं असणार आहे? हे असे उलटे सुटे लोक चांगले विचार पागल तो बना दूंगा. लोकांचं वेस्ट बेंगॉल ईस्टला आहे. मग त्याला वेस्ट कशाला म्हणतात? अरे ते मला काय माहिती? जाऊ दे बाबा, मला काय प्रश्न, मला नाही आवडला इथं प्रश्न. तुला आलं नाही म्हणजे आवडलं नाही. तसं नाही, याचा उलटा सुलटा काय प्रश्न नाही काय मला. उलटा प्रश्न? वेस्ट बेंगॉल तुला माहित नाही? ईस्टला बेंगॉल कसं? कुठे? बेंगॉल कुठल्या डायरेक्शनला आहे? तू सांगितलं की वेस्टला, वेस्टला कसं? ईस्टला बघू. वेस्टला राजस्थान, गुजरात. मी आता इकडे हात करतो, इकडे ईस्ट आहे, इकडे सूर्य होते की मग वेस्ट का म्हणते ना? तू सांगतेस वेस्टला, वेस्ट बेंगाल कुठे? वेस्ट बेंगॉल मग इकडे- ईस्टला आहे. वेस्ट बेंगॉल म्हणतात त्याला. आणि मग इकडे सांगतो बरोबर ना, कशाला पेटी करते? अरे इकडे मला काय माहिती सूर्याचं काय तू असं म्हणायला लागला? तू डिरेक्शन सांगायचं ना. मला सांग, आपण बसलोय, दिशा कुठे आहे? इकडे मुंबईच्या बाजूला आहे, कोकण इकडे, माहिती ना, सगळं अरबी समुद्र इकडे, बंगाल इकडे, साहजिक आहे ना. ठीक आहे. मला सांग, तू एक्सेप्ट करतो का नाही? तू तुला चुकलं की मी? हा, मग समजा नेक्स्ट क्वेश्चन. मग मी सांगतो Next question. सांगतो का नाही बरोबर? अरे तू इकडे म्हणायला लागला, पण डिरेक्शन सांगायचं ना. मी डिरेक्शन विचारले. अरे ईस्ट direction- वेस्ट नॉर्थ साऊथ. मी तुला म्हणले 2-3 वेळा म्हणले की ईस्ट वेस्ट नॉर्थ मी सांगतो साऊथ. की वेस्टला म्हणले. सुरुवातीपासून व्हिडिओ मध्ये मी इकडे दाखवतो, West माझं म्हणलं कसं तू. बरोबर उत्तर आहे इकडं. वेस्ट ते मला म्हणलं. काय माहित नाही, ते तुझ्यामुळे तू कन्फ्युज करतेस अरे उत्तर. पण तू वेस्ट बोल. मी काय कन्फ्युज केले? डायरेक्शन सांग म्हणले. वेस्ट बेंगाल कुठे आहे? वेस्ट बेंगाल कुठे आहे? मी म्हणलं वेस्टला आहे, माझा वेस्ट बेंगाल कुठे आहे? सांगताय काय? बरं मला सांग, अशोक चक्रामध्ये किती हे असतात ते रेषा? 32, रॉंग. 64, रॉंग. 36, दिस इज व्हेरी रॉंग. 31, दिस इज व्हेरी रॉंग. 46, दिस इज व्हेरी व्हेरी रॉंग. 47,
बघा काही बघा, हे तिला अशोक चक्रामध्ये आपलं जे झेंडा, आपलं जे फ्लॅग आहे, ध्वज आहे, माहिती ना ध्वज मध्ये आपला जो झेंडा आहे भारताचा, त्याच्यामध्ये जे सर्कल आहे त्याच्यामध्ये किती बोलतो आपण त्याला, रेषा आहेत त्या, ते तिला सांगता येणार व्यवस्थित. सांग, गेस कर. सांगितलं की आता एवढं नाही, व्हेरी व्हेरी रॉंग. 56 नो 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 नो. 51 मी सांगतो तुला राईट आन्सर. नाही, एवढं नाही असं जास्त वाढू नको. फक्त 24 हे 24. आर्या. आर्या माहिती ना? आर्या 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 नाही, लाईन्स म्हणतात. लाईन्स मराठीत आर्या, आरी. ते नाही माहिती आर्या. लाईन्स 24 आहेत त्या. तर मग अजून सांग मला, आपल्या झेंड्यामध्ये, आपला जो झेंडा आहे त्याच्यामध्ये किती कलर आहेत तुला माहितीच आहे. ते जर माहित असेल तर मला माझं डोकं आणायला लागेल. बरं मला सांग, आपला जो ध्वजामधला पांढरा कलर तो कशाचं प्रतीक आहे? पीस. तू मला सांग. शांततेचं. पीस. तू मला सांग, ग्रीन कलर काय इंडिकेट करतं? हरित भारत. हरित भारत, हरित क्रांती माहिती तुला? ग्रीन हे म्हणतो आपण. ग्रीन रेव्होल्युशन. ते त्याच्यासाठी येतो कलर. नाही. मग कशासाठी तू सांग आता. प्रॉस्पेरिटी. म्हणजे आता मला नाही माहिती ते मराठीमध्ये काय बोलतात. 5 नद्या सांग. चल, आपल्या भारतातल्या 5 नद्या सांग. यमुना, जमुना. नीट सांग. यमुना जमुना एकच आहे हिंदीमध्ये. यमुना सांग अजून. यमुना नदी, गोदावरी, काशी. कौन है ये लोग? काशी नदी. काशी नदी कुठली? कहाँ से आते हैं? काशी नदी काढली. बघू मी सांगतो आपल्या. गंगा, ठीक आहे. मी सरकारला सांगतो काशी नदी पण ऍड करून घ्या. काशी नदी नवीनच आहे. बरं ठीक आहे. गंगा. अजून काय? सरस्वती. येस. अजून 5वी. आणि येस, यू कॅन डू इट. 5वी. बोलो बोलो बोलो. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी. कावेरी. परत सांग. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, आता 5वी. नर्मदा. नर्मदा. हा, ठीक. बरं, मग सगळ्यात मोठी नदी कुठली आहे भारतातली ते तुला माहिती आहे? गंगा. नो. यमुना. मला वाटतं तिचं तू नाव ऐकलं असेल. इंग्लिशमध्ये काय म्हणतात तुला माहित असेल? त्या नदीचं नाव इंग्लिशमध्ये तेच असेल. ऐकलंय तू? काय? ब्रह्मपुत्रा नदी ऐकली कधी? हा, तर ती आपल्या इंडियातली सगळ्यात मोठी नदी. मला कधी नेला नाही तिथे. जाऊ नक्कीच जाऊ. त्यावेळी तिथे व्हिडिओ करू. सांग अजून विचार काय. माझा प्रश्न आहे, तर कोणत्या साली आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला? 1947. आपल्या इंडियामध्ये तुला माहितीये का अणुचाचणी? काय? अणुचाचणी कधी झाली? अणुचाचणी कुठे झाली? अणुचाचणी म्हणजे ॲटॉमिक टेस्ट. होमी बाबा. होमी बाबा बरोबर सांगतेस तू, पण ते कुठं झालं टेस्ट माहिती का काय? हे ॲटॉमिक न्यूक्लिअर ते हे मला माहिती आहे, राजस्थान मध्ये कुठेतरी. त्याच्यावरती एक मूवी पण आहे, पोखरण. बघितलं का ना तू? हा, बघितलं. जॉन अब्राहमचं आहे. आणि मला सांग, बिहारचं कॅपिटल. बिहारचं? झारखंड. बिहारच कॅपिटल आहे मला वाटतं. अभिनंदन, जिंकलास. काय बिहारचं? जिंकलास तू. असं मला हे नको करू, कारण आता मी सगळ्या कॅपिटल पाठ केले होते माझं लहान असताना. सगळे केले होते मी पण ते आता लक्षात नाही. सांग. पटना. पटना मला वाटत नाही रे. सर्च कर गुगल मध्ये कळेल. ठीक आहे. असं आहे. सगळ्या केल्या झारखंड यांचं आहे. रांची पण उत्तर अरुणाचल प्रदेश आहे का? अरे झारखंड मध्ये रांची आहे. रांची पण असं तरी आहे. झारखंडच आहे. मग तेच मी सांगते तुला. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि पाहत राहा हॅपी टू. बघत राहा मला आमच्या चॅनलला. थँक्यू.